10 डिसेंबर 2022 भारत विरुद्ध बांगलादेश 3 सामन्यांची मालिका भारत ऑलरेडी 2 मॅचेस हारून गमावून बसला होता। तिसऱ्या मॅचचं तसं फार काय महत्त्व आता उरलं नव्हतं, पण एक 24 वर्षांचं पोरग त्या दिवशी काहीतरी वेगळा विचार घेऊन ग्राउंडवर उतरलं होतं। पिचवर सोबत होता विराट कोहली। हा गडी बांगलादेशला धू लागला, जिकडे तिकडे शॉट्स मारू लागला। शतक झालं, 1.5 शतक झालं, पण हा भाऊ काही शांत होत नव्हता। बॉलवर राग काढावा अशी हाणामारी तो करतच राहिला आणि बनला वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डबल सेंचुरी मारणारा जगातला सगळ्यात तरुण प्लेयर। 131 बॉल्स, 24 चौकार, 10 सिक्स आणि 210 रन। सगळ्यांना वाटलं की भारताला नवा क्रिकेट सुपरस्टार मिळाला आहे, पण ईशान किशनच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहिलेलं होतं। 2026 T20 वर्ल्ड कप साठी टीमची अनाउन्समेंट झाली आहे आणि प्रिन्स शुभमन गिल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्याऐवजी वर्णी लागली आहे ईशान किशनच्या नावाची। जवळजवळ 2 वर्षे टीमच्या बाहेर राहिलेला आणि बीसीसीआयने इग्नोर केलेला ईशान किशन इतके दिवस कुठे गायब होता आणि नक्की त्याच्यासोबत काय राजकारण घडलं आणि आता अचानक तो टीम मध्ये सिलेक्ट कसा झाला सगळं सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भारतीय क्रिकेटमध्ये स्पर्धा जास्त असल्यामुळे प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या प्लेयरला या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतोच। ईशान किशनला सुद्धा या त्रासाला सामोरं जावं लागलं। यात त्याला सर्वात जास्त त्रास झाला शुभमन गिलमुळे। गिलला बीसीसीआय कडून कायमच मजबूत सपोर्ट मिळत आलाय। यावेळी सुद्धा ईशान किशनने चांगला परफॉर्मन्स दाखवून सुद्धा डबल सेंचुरी केल्याच्या पुढच्याच मॅचमध्ये त्याला शुभमनने रिप्लेस केलं। 2023च्या वर्ल्ड कप मध्ये ईशान सिलेक्ट झाला, पण त्याला चान्स मिळाला तो फक्त 2 मॅचेसमध्ये आणि तोही गिल आजारी असल्यामुळे खेळू शकत नव्हता म्हणून। पण दुर्दैव म्हणजे ईशान त्या दोन्ही मॅचेसमध्ये परफॉर्म करू शकला नाही आणि पुढच्या मॅचमध्ये बेंचवर बसवला गेला। त्याच वर्षी डिसेंबरमध्ये भारताने साऊथ आफ्रिकेचा दौरा केला। दौरा अर्धवट सुरू असतानाच ईशान म्हणाला की मला आता मानसिक थकवा जाणवतोय, मला काही काळ रेस्ट करायचा आहे। बीसीसीआयने हा निर्णय मान्य केला जरूर, पण त्यांना हे आवडलं नव्हतं हे पक्क। पण पुढच्या काळात आराम करण्याऐवजी ईशान किशन अनेक वेगवेगळ्या ठिकाणी दिसू लागला। कधी तो केबीसी मध्ये जाऊन बच्चन साहेबांबरोबर प्रश्नोत्तराचा खेळ खेळत होता, तर कधी दुबईत पार्ट्या करत होता। बीसीसीआयने तेव्हा ईशानला डोमेस्टिक क्रिकेट खेळायला सांगितलं, पण ईशानने यावेळी हार्दिक पंड्या सोबत IPLची तयारी सुरू केली। बीसीसीआयला हा सगळा प्रकार अजिबात आवडला नाही आणि त्यांनी ईशान किशनचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रद्द केला। त्या वर्षीचं IPL सुद्धा ईशानला फार चांगलं गेलं नाही आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सनी त्याला रिलीज केलं। ईशानच्या अडचणी चारही बाजूंनी वाढत होत्या। तो डोमेस्टिक क्रिकेट खेळत नसल्यामुळे त्याला इंटरनॅशनलसाठी कन्सिडर करणंच सोडून दिलं गेलं होतं। हे कमी होतं का, त्यात भर पडली दुखापतींची। ऑगस्ट 2024 मध्ये तामिळनाडूत एका टुर्नामेंट दरम्यान ईशानला इंजुरी झाली। ईशान पुढे खेळला, पण इंजुरी वाढतच गेली आणि ईशानला दुलीप ट्रॉफी खेळता आली नाही। ईशान पूर्णपणे खाली गेला होता आणि त्याच्या हातात त्यावेळी काहीच उरलं नव्हतं। पण ईशानने हार मानली नाही। स्वतःला बरं केल्यावर त्याने बुची बाबू टुर्नामेंटमधून कमबॅक करायला सुरुवात केली। 2025 मध्ये तर त्याने 3 डोमेस्टिक स्पर्धांमध्ये स्वतःचा डंका वाजवला। सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने झारखंडची कॅप्टन्सी करताना 500 पेक्षा जास्त रन्स केले। नंतर रणजी ट्रॉफीमध्ये 2 सेंचुरी आणि 1 डबल सेंचुरी सुद्धा केली आणि नंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुद्धा त्याने 3 सेंचुरीज ठोकल्या। IPL 2025 मध्ये सुद्धा त्याने 11 कोटींना विकलं गेल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद तर्फे खेळताना पहिल्याच मॅचमध्ये सेंचुरी ठोकून सगळ्यांचीच बोलती बंद केली होती। ईशानचा हा 2.0 फॉर्म बघून सिलेक्टर सुद्धा प्रभावित झाले आणि अशा तऱ्हेने ईशानला भारतीय T20 टीम कडून बोलावण्यात आलं। 2026च्या भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कप मध्ये ईशान आता 2 वर्षांनी इंटरनॅशनल मॅच खेळताना दिसेल। यावेळी ईशानच्या मदतीला आलेली अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गिलचा फॉर्म। मागच्या काही महिन्यांपासून गिल T20 क्रिकेटमध्ये चांगलं परफॉर्म करू न शकल्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। ईशान किशनला मिळालेल्या संधीचं सोनं त्याने करावं अशी आता सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि कदाचित तो सुद्धा यावेळी सिरियस आहे। म्हणूनच की काय, त्याने विजय हजारे ट्रॉफीत कर्नाटक विरुद्ध 33 बॉल्समध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम केलाय। ईशान येणाऱ्या T20 वर्ल्ड कप मध्ये कशी कामगिरी करतो यावर आता सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तुम्हाला ईशान किशन विषयी काय वाटतं ते कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका।